तर मी या महाविद्यालयाचे प्राचार्य जोशी सर, उपप्राचार्य चव्हाण सर, IQAC कोऑर्डिनेटर आणि इतर सर्व फॅकल्टी मेंबर यांचं या लेक्चरसाठी स्वागत करतो. आणि आपण 5वा क्रायटेरिया डायरेक्टली सुरू करू. आणि तुम्हाला जर काही मध्ये प्रश्न आले तरी तुम्ही विचारू शकता, असा काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपण डायरेक्ट क्रायटेरिया सुरू करू. क्रायटेरिया नंबर 5, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन. आणि हा जो क्रायटेरिया आहे इट इज फॉर 140. याचा जो स्कोर आहे तो 140 आहे. आणि आपण आता मेट्रिक वाईज या क्रायटेरियाची इन्फॉर्मेशन SSR मध्ये कशी भरायची हे पाहू. याच्यात जो फर्स्ट की इंडिकेटर आहे, हा फर्स्ट की इंडिकेटर आहे 5.1 स्टुडंट सपोर्ट. आणि यामध्ये पहिला जो मेट्रिक आहे तो आहे 5.1.1. Average percentage of students benefited by scholarships and precepts provided by the government during last 5 years. And its weightage 20 आहे. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट आहे. 20 वेटेज आउट ऑफ 140. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नॅकच्या याच्यानुसार ग्रेडिंग 0, 1, 2, 3 आणि 4 असं ग्रेडिंग होतं. आणि सगळ्यात महत्वाचा हा क्वांटिटेटिव्ह आहे, म्हणजे याचा तुमचा DVV होणार आहे, डाटा व्हेरिफिकेशन. त्याच्यामुळे याला तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत SSR बरोबर. आणि मग तुमचे जे टोटल स्टुडंट्स आहेत कॉलेजचे and students receiving scholarships. समजा हे टोटल N स्टुडंट्स आहेत आणि हे टोटल N1 आहे. N1 आउट ऑफ N. समजा तुमचे हे कॉलेजचा जो आहे 2500 असं कॉलेजची स्टुडंट स्ट्रेंथ आहे ऍक्च्युअल ऍडमिशन. अँड समजा स्कॉलरशिप 1500 स्टुडंट्सला मिळालेली असेल तर हा रेशो इम्पॉर्टंट असतो. मीन्स N1 अपॉन N, दॅट इज 2500 अपॉन 1500 अपॉन 2500 इंटू 100 म्हणजे जे किती पर्सेंटेज आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला वेटेज ही आहे की 0 असेल, 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल किंवा 4 मिळेल. म्हणजे 0 ही मिळू शकतं, 1 ही मिळू शकतं, 2 ही 3. दॅट इज डिसाइडेड बाय रेशो. आणि हा रेशो म्हणजे समजा 0 to 10% असेल आता, किंवा 11 to 20%, 21 to 30%, लाईक दिस. जी नॅकने रेंज ठरवली त्यानुसार तुम्हाला, जर तुमचा 0 to 10 असेल, समजा नॅकने ही रेंज ठरवलेली असेल तर तुम्हाला 10% स्टुडंटला जर मिळालेली असेल तर 0च मिळेल. 11 to 20 ठरवलेली असेल रेंज तर तुम्हाला 1च मिळेल. 21 to 30 असेल तर तुम्हाला 2 मिळेल. म्हणजे हा रेशो जितका जास्त आहे तितकं 0 to 4 स्केलवर तुम्हाला ग्रेडिंग मिळतं. आणि जे ग्रेडिंग मिळालं, समजा तुम्हाला 3 मिळालं, दिस 3 मल्टिप्लाइड बाय 20, दिस 20, मग याचा स्कोर तुम्हाला कॅल्क्युलेट होतो. हा एक जनरल प्रोसिजर आहे स्कोर कॅल्क्युलेशन. तो CGPA ॲव्हरेज CGPA काढला जातो आणि त्या CGPA वरून तुमचा ॲव्हरेज CGPA संपूर्ण SSR चा काढला जातो. आता हा क्वांटिटेटिव्ह म्हणजे याला तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आणि तुमचे जे इयर्स आहेत 5 इयर्स, हे 5 इयर्स कोणते आहेत? चव्हाण सर, तुमचा SSR कधी भरणार आहात तुम्ही? म्हणजे तुमचा मे ला भरणार आहात का? लास्ट
तुमचं हे ऍक्रिडेशन कधी झालं होतं? 2015-16 ते 20-21 पर्यंत होतं. 19-20. आता तुम्ही जो भरताल, ज्या वर्षात डाटा भरायला सुरुवात करताल त्याच्या अगोदरचे 5 वर्षे ते घेतं. बरोबर, त्याच्या अगोदरचे 5 वर्षे. हे तुमचा इथे समजा आता 19-20 चा डाटा येईल, 18-19 चा डाटा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळेस IIQA भरणार आहात, IIQA ऍक्सेप्ट झाला की तुम्हाला SSR ओपन होतो, त्यावेळेस हे 5 इयर्स तिथे ऑलरेडी आलेले असतात. म्हणजे तुम्हाला टाकता येत नाही. तुम्हाला कोणत्या 5 इयर्सचा डाटा भरायचा तो ऑलरेडी आलेला असतो तिथे. त्याच्यामुळे तुम्ही आता जर मे नंतर करणार असाल तर तुमचं कदाचित 20-21 त्याच्यात येईल. मग 20-21 पासून पाठीमागचे 5 वर्षे, तर तो डाटा तुम्हाला प्रत्येक वर्षाचा असला पाहिजे. आता यामध्ये काय काय अपेक्षित आता स्कॉलरशिप्स आणि फ्रीशिप्स कोणत्या, आणि ह्या गव्हर्नमेंटच्या असणार आहे. मग त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहेत. मग याच्यात तुमची SC, ST, OBC फ्री स्कॉलरशिप्स और फ्रीशिप्स या ग्रँट्स येतील. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही स्कॉलरशिप्स आहेत आणि फ्रीशिप्स आहेत त्या सर्व फ्रीशिप्स इथे येतील. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये UGC असेल, DSTच्या असतील किंवा इतर कोणत्याही असतील, ज्या सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आणि फ्रीशिप्स आहेत त्या सगळ्या इथे येतील. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला DVV मध्ये कॉपी काय अपलोड करायची, म्हणजे अपलोड काय करायचे, तर अपलोड करायचे सेल्फ अटेस्टेड लेटर विथ लिस्ट ऑफ स्टुडंट सँक्शन स्कॉलरशिप्स. म्हणजे काय करायचे की तुम्ही आता प्रत्येक वर्षाची ज्या मुलांना स्कॉलरशिप सँक्शन झालेली आहे त्यांची लिस्ट बनवायची, आणि ती SC स्कॉलरशिप, ST स्कॉलरशिप, SC फ्रीशिप्स, ST फ्रीशिप, OBC स्कॉलरशिप, OBC फ्रीशिप, मायनॉरिटी असेल किंवा राजीव गांधी फेलोशिप मिळते काही स्टुडंट्सला UGCची, UGC फेलोशिप असते किंवा इतर ज्या स्कॉलरशिप आहेत, प्रत्येक स्कॉलरशिपची लिस्ट बनवायची, त्याच्यावर एक लेटर तयार करायचं आणि ही लिस्ट अटेस्ट करून घ्यायची प्राचार्यांच्या सहीने, आणि त्याच्यावर एक कव्हरिंग लेटर बनवायचे की दिस इज लिस्ट फॉर लिस्ट ऑफ स्कॉलरशिप्स फॉर इयर 2019-20, 2018-19, आणि पहा ही लिस्ट आपल्याला अपलोड करायची सेल्फ अटेस्टेड. पण त्याबरोबर ज्या स्कॉलरशिप मंजूर झालेल्या आहेत त्यांचे लेटर्स असतील, स्टुडंट लिस्ट असेल जी आपल्याला गव्हर्नमेंट कडून मिळालेली, ते सगळे स्कॅन करून तुमच्याकडे रेडी ठेवायचे. स्कॅन करून तुमच्याकडे रेडी ठेवायचे. DVV मध्ये जर तुम्हाला ते मागितलं डॉक्युमेंट तर ते अपलोड करावं लागतं. आणि आपल्याला ज्या हे असतात समाज कल्याणकडून हे आपल्याला सँक्शन लेटर्स मिळतात मुलांची, सँक्शन लेटर आणि प्लस त्यांची यादी पण मिळते. ही सगळी तुमच्याकडे अवेलेबल असली पाहिजे आणि ती स्कॅन करून ठेवायची. पूर्ण सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे, त्यांना व्यवस्थित नंबरिंग इयर वाईज देऊ हे करायचं. कारण DVV मध्ये तुम्हाला कदाचित एखाद्या वर्षाचीच यादी सँक्शन लेटर्स मागितले जाऊ शकतात, सँक्शन लिस्ट मागितली जाऊ शकते. सगळ्या वर्षांची मागतीलच असं नाही, कदाचित मागतीलही किंवा नाही मागणार किंवा एखाद्या वर्षाची मागतील. अपलोड करताना तुम्हाला मात्र आता सेल्फ अटेस्टेड लेटर अपलोड करायचे. आणि नॅकने SOP पब्लिश केलेले आहेत वेबसाईटवर की प्रत्येक मेट्रिकमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याचा SOP नॅकच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर तो SOP डाउनलोड करा, SOP केअरफुली स्टडी करा आणि डॉक्युमेंट बनवताना एकदम प्रॉपर डॉक्युमेंट बनवायचे.
कोणताही स्कॉलरशिपचा हे सुटू देऊ नका. म्हणजे नजर चुकीने कधी कधी सुटतं की एखादी स्कॉलरशिप चुकून राहते. कारण हा जो फॅक्टर आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा की समजा तुमचा 49.99 आणि 50%, समजा तुमचं 50% पासून वरच्या स्केलला 0 to 4 स्केलवर समजा 3 पॉइंट्स असतील आणि समजा 30 to 49.99 ला तुमचा 2 ग्रेड असेल, 2 असेल ग्रेड, तर पहा 40.99 असेल तर तुम्हाला 2च मिळते आणि 50 असेल तर लगेच 3 मिळते. त्याच्यामुळे तुमचे स्टुडंट्स कुठे सुटणार नाहीत. हे पहा, हा रेशो तुमचा जास्तीत जास्त आला पाहिजे. आता याची रेंज काय ही मला सांगता येणार नाही, ती नॅकने ठरवलेली. पण हे लक्षात ठेवा की चुकून काय होतं की याच्यावर सुद्धा तुमचा फरक पडतो. म्हणजे तुमच्या टोटल नंबर ऑफ स्टुडंट समजा स्कॉलरशिप मिळाले 5 to 8 आहे अपॉन 2500 आहे, याचा काय रेशो येईल. आणि जर ऍक्च्युअल स्टुडंट तुमचे 534 असतील, 2500 घेतलं तर हा रेशो आणि हा रेशो वेगळा येतो. आणि काय होतं की कदाचित हा रेशो या रेंजमध्ये बसला तर तुम्हाला 3 मिळतील. म्हणजे थोडक्यात 49.99 आणि 50 याच्यामध्ये हा फरक होऊ शकतो. आणि कसं आहे की हा फरक झाल्यावर फरक काय पडतो पहा की 2 जर तुम्हाला मिळालं तर 2 into 20 40च होतं आणि 3 into 20 60 होतं. तर तुमच्या ग्रेडवर खूप फरक पडतो, कारण या मेट्रिकचा स्कोअर खूप जास्त आहे, वेटेज खूप जास्त आहे. त्यामुळे ही एक केअर घ्यायची. आणि त्यामुळे जेवढ्या काही स्कॉलरशिप तुमच्याकडे आहेत त्याची केअरफुली 5 वर्षाचा सगळा डाटा अवेलेबल करून घ्या आणि त्याची लिस्ट, सेल्फ अटेस्टेड लिस्ट तयार करा. कोणताही स्टुडंट मिस होऊ देऊ नका, ही एक काळजी तुम्ही घ्या. त्याच्यानंतरच आहे की हा स्कॉलरशिपशीच रिलेटेड आहे. ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स बेनिफिटेड बाय स्कॉलरशिप्स, precepts, etc. provided by the institution or non-government agencies during the last 5 years. आता याच्यात काय की पहिलं इन्स्टिट्यूट म्हणजे तुमच्या कॉलेजने विद्यार्थ्यांना काही प्रिसिप्स किंवा स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड केल्या किंवा नॉन गव्हर्नमेंट एजन्सी, म्हणजे नॉन गव्हर्नमेंट एजन्सी समजा रोटरी क्लब असेल, रोटरी क्लब काही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतं. मग प्रत्येक वर्षी जर प्रोव्हाइड केलेली असेल तर ती लिस्ट, रोटरी क्लबचे लेटर्स, ते सगळे स्कॅन करून ठेवा. अमाऊंट किती दिली, विद्यार्थ्याचं नाव, क्लास, अमाऊंट. किंवा काही कंपन्या पण प्रोव्हाइड करतात, HP कंपनी प्रोव्हाइड करते. आमच्या कॉलेजला HP बऱ्यापैकी हे मिळतं, स्कॉलरशिप मिळते विद्यार्थ्यांना. म्हणजे अशा काही कंपन्या असतात, प्रायव्हेट कंपन्या, ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतात. त्याचं सँक्शन लेटर, विद्यार्थ्याचं नाव, त्याला अमाऊंट किती प्रोव्हाइड केली हे येईल. हे तुमचे नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज येतील. मग ह्या कोणत्याही प्रकारच्या नॉन गव्हर्नमेंट रजिस्टर्ड एजन्सीज पाहिजेत, रजिस्टर्ड पाहिजे. मग रोटरी क्लब असेल, दुसरा कोणता एखादा रजिस्टर्ड संस्था असेल, त्यांनी जर विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केला असेल, ती छोटी असो मोठी असो, अमाऊंट डज नॉट मॅटर, नंबर ऑफ स्टुडंट्स मॅटर. म्हणून छोटी जरी रक्कम दिलेली असेल, 500 रुपये जरी एखाद्या विद्यार्थ्याला दिलेले असतील, फायनान्शियल एड प्रोव्हाइड केलेली असेल, तर तुम्ही ती इथे घेऊ शकता. फक्त त्याचं तुमच्याकडे त्यांचे लेटर्स असले पाहिजे. हे झालं बाहेरचे याच्यात. आणि तुमच्याकडे कोणतंही असू शकतं, पंचायत समिती असेल, कॉर्पोरेशन असेल, त्यांनी दिलेली असेल विद्यार्थ्यांना काही मदत, ती पण येऊ शकते याच्यात. आणि दुसरं म्हणजे कॉलेजने मदत काय प्रोव्हाइड केली का. आता आपण कॉलेजने मदत प्रोव्हाइड करायला अर्न अँड लर्न जर असेल तर ही याच्यात तुम्ही अश्युम करू शकता, घेऊ शकता ना. DV मध्ये पकडली तर चांगलंच आहे, नाही पकडली तर ठीक आहे.
पण अर्न अँड लर्न घेऊ शकता, किंवा आपण काही मुलांना फी कन्सेशन देतो. बरेचसे कॉलेजेस प्रोव्हाइड करतात. आता तुमच्याकडे मला सांगता येणार नाही, पण फी कन्सेशन देतो. प्रत्येक वर्षी आपण बऱ्याच मुलांना फी कन्सेशन देतो, त्यांची परिस्थिती पाहू. जर अशी मुलं असतील तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट कॉलेजच्या सही शिक्क्याने त्याची ऍक्च्युअल फी आणि फी कन्सेशन किती दिले याची एक लिस्ट बनवायची इयर वाईज, आणि ती लिस्ट अपलोड करायची. आणि मग टोटल स्टुडंट्स, एक्सटर्नल एजन्सीने दिलेले स्टुडंट्स, प्लस कॉलेजमध्ये फी कन्सेशन दिलेले स्टुडंट्स, असे टोटल स्टुडंट्स इथे येतील तुमचे. म्हणजे समजा असे तुमचे 201 स्टुडंट्स असतील टोटल सगळे मिळून, तर 201 स्टुडंट्स त्या वर्षातले, दुसऱ्या वर्षातले, तिसऱ्या वर्षातले असे तुम्ही हे करू शकता. आणि हा जो डाटा आहे तुमच्या टोटल स्टुडंट्सशी कम्पेअर केला जातो. प्रत्येक ठिकाणी टोटल स्टुडंट्सशी कम्पेअर केला जातो पर्सेंटेज काढताना, आणि ओव्हरऑल ग्रेड देताना 5 वर्षाचं ऍव्हरेज काढलं जातं. त्याच्यामुळे एखाद्या वर्षी जास्त असू शकतात, एखाद्या वर्षी कमी असू शकतात. टोटल 5 वर्षाचं ऍव्हरेज तुम्हाला कन्सिडर केलं जातं 0 to 4 स्केलवर ग्रेड देताना. त्याच्यामुळे जेवढे काही तुमचे असतील फी कन्सेशन दिलेले स्टुडंट्स वगैरे, त्यांची लिस्ट 5 वर्षाची बनवून ठेवा. हा दुसरा आहे. तर हा आपला झाला फर्स्ट की इंडिकेटर स्टुडंट सपोर्ट. नंतर त्याचमध्ये 5.1.3 कॅपॅसिटी बिल्डिंग अँड स्किल्स एनहान्समेंट इनिशिएटिव्ह टेकन बाय दी इन्स्टिट्यूशन. आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? सॉफ्ट स्किल्स, लँग्वेज अँड कम्युनिकेशन स्किल्स, लाईफ स्किल्स, ICT अँड कॉम्प्युटिंग स्किल्स, हे 4 प्रकार आहेत तिथे. याच्यापैकी जर तुमचे सगळे असतील तुमच्याकडे ऑल ऑफ दी अबाव, म्हणजे तुम्ही ए मध्ये बसता, तर तुम्हाला ग्रेडमध्ये 4 मिळेल आणि 4 into 10 तुमचा स्कोर होईल. जर तुमचे या 4 पैकी 3 असतील तर 3 into 10 होणार. जर 2 असतील तर 2 into 10 होणार. 1 असेल तर 1 into 10 असा तुमचा स्कोर कॅल्क्युलेट होईल. आणि जर एकही नसेल तर 0. हा क्वांटिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्ह. आता सॉफ्ट स्किल मध्ये जर आपल्याकडे कॉलेजांना सॉफ्ट स्किल प्रोग्राम्स चालतात, सॉफ्ट स्किल्स, तर याचं तुम्हाला काय पाहिजे? जर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल प्रोग्राम चालत असेल तर त्याचे रिपोर्ट्स, विथ फोटोग्राफ्स, इयर वाइज रिपोर्ट्स, इयर वाइज, प्लस स्टुडंट लिस्ट. म्हणजे हा जो प्रोग्राम सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम तुम्ही जर प्रोव्हाइड केलेला असेल तर त्याचे रिपोर्ट्स विथ फोटोग्राफ्स हे इयर वाईज रिपोर्ट्स असले पाहिजेत. इयर मिस नाही झालं पाहिजे, तुमच्या 5 वर्षात ते असले पाहिजेत. प्लस स्टुडंट्स लिस्ट, आणि रिपोर्ट्स मध्ये ते मेन्शन असलं पाहिजे की या वर्षी या कालावधीत हा सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम घेतला. रिपोर्ट बनवताना फार व्यवस्थित रिपोर्ट बनवायचे. ही रिपोर्ट सॉफ्ट स्किलचा असेल त्याचा कालावधी तिथे मेन्शन असला पाहिजे. त्याला तुम्ही एक्सटर्नल एक्सपर्ट्स कोणते बोलवले आहेत का ते त्यात आलं पाहिजे. किती स्टुडंटने पार्टिसिपेट केलं ते आलं पाहिजे त्यात. त्याच्यात कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर मुलांना गायडन्स केलं सॉफ्ट स्किलमध्ये ते त्यामध्ये रिपोर्ट्समध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर स्टुडंटची लिस्ट अटॅच असली पाहिजे, फोटोग्राफ्स असले पाहिजेत. जर तुम्ही याच्याशी रिलेटेड काही पेपरला, न्यूजपेपरला तुम्ही बातमी दिलेली असेल तर ते कटिंग बातमीचं त्या रिपोर्टमध्ये टाका. हे सॉफ्ट स्किलच्या रिलेटेड आलं. लँग्वेज अँड कम्युनिकेशन स्किल्स, जर तुम्ही कम्युनिकेशन स्किल्सवर काही प्रोग्राम्स घेत असताल, आणि शक्यतो दरवर्षी असले पाहिजे की आमच्याकडे आम्ही प्रोग्राम घेतो दरवर्षी की मुलांना प्रोग्राम हे कसे करायचे, आपण जे स्पीकर वगैरे असतात ते कम्युनिकेशन कसे करायचे असे प्रोग्राम दरवर्षी घेतो. सिमिलरली त्याचे पण रिपोर्ट्स करायचे विथ फोटोग्राफ्स, इयर वाईज, आणि स्टुडंट लिस्ट, किती मुलं त्याला
अवेलेबल होते, किती दिवसाचा प्रोग्राम होता. तसंच लँग्वेज तुमच्याकडे जर स्पोकन इंग्लिश किंवा जर्मन लँग्वेज वगैरे असे जर काही कोर्स घेत असतात तर त्याचं डिटेल इथे तुम्ही देऊ शकता, त्याचे रिपोर्ट्स म्हणजे स्पोकन इंग्लिश किंवा इतर फॉरेन लँग्वेजेस असतील. तेच झालं मोडी लिपीचं जर तुम्ही इथे घेत असाल ते पण इथे दाखवू शकता, कारण हे लँग्वेज स्किल्स आहेत, लँग्वेज अँड कम्युनिकेशन स्किल्स. पण ह्या जितके जेवढे तुम्ही दाखवणार आहात ऍक्च्युअल ते व्हेरीफाय करताना ते पाहतात तुमचे हे इयर वाईज चारही यांचे रिपोर्ट्स आहेत. नंतर लाईफ स्किल्स, योगावर जर तुम्ही काही मुलांसाठी प्रोग्राम्स घेत असता तर त्याचे पण रिपोर्ट्स विथ फोटोग्राफ, स्टुडंट लिस्ट. हेल्थ अँड हायजीनवर काही तुम्ही प्रोग्राम्स घेत असताल मुलांसाठी, मुलींसाठी, मुलं मुली सेपरेट असेल तरी चालतील, एकत्र असतील तरी चालतील. फिजिकल फिटनेस या तिघांपैकी एक दोघांचे रिपोर्ट असतील तरी चालतील, पण ते असले पाहिजे विथ फोटोग्राफ्स. काही तुम्ही जर योगाचे जर आपण प्रोग्राम घेत असेल तर आपण बातमी पण देतो पेपरला की महाविद्यालयामध्ये असे असे योगाचे प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले, आणि शक्यतो ही इयर वाईज असली पाहिजे. सिमिलरली आयसीटी आणि कॉम्प्युटिंग स्किल्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी समजा तुम्ही एक्सेल बेस एखादा कोर्स मुलांसाठी घेता का, एक्सेलचा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा किंवा सी प्रोग्रॅमिंगचा कोर्स घेतो का, म्हणजे हे ऍडिशनल कोर्सेस असतील ना, ऍडिशनल. किंवा टायपिंग, कॉम्प्युटर टायपिंग वगैरे अशा टाईपचे तुम्ही काही कोर्सेस घेता का, म्हणजे प्रोग्रॅमिंग रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही प्रोग्राम घेत जर असताल मुलांना, आणि शक्यतो बऱ्याच कॉलेजांमध्ये मी पाहिलेले की मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर किंवा सी प्रोग्रॅमिंगवर मुलांसाठी कोर्सेस घेतात, तर या कोर्सेसचे रिपोर्ट आणि त्याची स्टुडंट लिस्ट इथे प्रोव्हाइड करायची. तर तुम्ही हे चारही याच्यात जर प्रोव्हाइड करू शकला तर तुम्हाला 4 पॉइंट्स डायरेक्टली मिळतात. 3 यांचं प्रोव्हाइड करू शकला तर 3 यांचे तुम्हाला त्याचे ग्रेड मिळतात. सर याच्यात काही तुम्हाला क्वेश्चन आहे का? नाही. ओके सर, पुढे जाऊ आपण. तर या पद्धतीने रिपोर्ट्स हे सगळ्यात महत्वाचे आहेत, आणि रिपोर्ट्स विथ फोटोग्राफ्स असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं हल्ली नॅकला जे फोटोग्राफ्स लागतात ते जिओ टॅग फोटोग्राफ्स लागतात. आता पूर्वीचे कदाचित जिओ टॅग फोटोग्राफ्स नसतील, पण लेटेस्ट याच्यातले जर फोटोग्राफ्स काढताना शक्यतो जिओ टॅग फोटोग्राफ्स काढा. आता कोणताही प्रोग्राम तुम्ही घेतला तर त्याचे फोटोग्राफ्स काढताना काही फोटोग्राफ्स जिओ टॅगचे काढा, आणि जिओ टॅगचे फोटोग्राफ्स आपल्याला मोबाईलने फार इझिली काढता येतात. नसतील तर 5 वर्षात नाही, आता जुने नसतील तर त्याला आपण आता काही करू शकत नाही. त्यांनी जिओ टॅग मागितले तर तुम्ही सांगू शकता त्यांना की आमच्याकडे जिओ टॅग फोटोग्राफ्स अवेलेबल नाहीत, पण फोटोग्राफची प्रॉपर्टी देऊ शकता, कमीत कमी त्यात डेट येते हे जुने आहेत म्हणून. तुम्ही कसं आहे, कॉम्प्युटरवर फोटो ओपन केला आणि त्याचं राईट क्लिक केलं, प्रॉपर्टी चेक केला तर तो फोटो कधी काढलेला आहे तो त्यात येतो. प्रॉपर्टीज तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता जुने नसतील तर त्याला काहीच करू शकत नाही, पण इथून पुढे तरी कमीत कमी काही फोटोग्राफ्स त्या प्रोग्रामचे जिओ टॅग काढा. Now, average percentage of students benefited by guidance for competitive examination and career counseling offered by the institution during the last 5 years. आता याच्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे आहे त्या सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे युपीएससी आहे, म्हणजे थोडक्यात काय की युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे रिक्रुटमेंट असेल, एसएससीच्या एक्झाम, एसएससी म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे एक्झामिनेशन असतील,
नंतर तुमच्या याच्या पण असतात मिलिटरीच्या, आणि इव्हन पार तलाठी लेवलवरच्या ज्या एक्झामिनेशन होतात, पोलीस भरतीसाठीच्या एक्झामिनेशन असतील, या सगळ्या एक्झामिनेशनला जो गायडन्स केला जातो, या सगळ्या एक्झामिनेशन त्याच्यात येतील. प्लस नेट सेट एक्झामिनेशन, नंतर आपल्या अजून काही एंट्रन्स एक्झामिनेशन्स असतील. ह्या सगळ्या टाईपच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन त्या सगळ्या यात येतात. आता याच्यात आपल्याला रिपोर्ट कशा कशाचे असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची नेम ऑफ दी स्कीम. म्हणजे तुमची UPSC असेल तर UPSC MPSC, तुम्ही बँकिंग असेल, बँकिंगसाठी गायडन्स केलेला असेल तर बँकिंग, रेल्वे किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी असेल तर ती स्कीम आहे. आता याचे सेपरेट रिपोर्ट येऊ शकतात तुमचे. बँकिंगसाठी गायडन्स केलेला असेल, किती विद्यार्थी त्याला प्रेझेंट होते. नेट सेटचा गायडन्स असेल तर किती विद्यार्थी प्रेझेंट होते त्याचा रिपोर्ट आहे. प्रेझेंटी महत्वाची सगळ्यात. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स फार महत्वाचे. आता इथे नंबर ऑफ स्टुडंट्स बेनिफिटेड, कारण हे सगळे तुमच्या टोटल स्टुडंटशी कंपॅरिझन होणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे जे गायडन्स तुमच्याकडे होतात त्याचे रिपोर्ट्स, त्याची स्टुडंटची लिस्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती विद्यार्थी क्वालिफाय झाले. मग कोणत्या एक्झामिनेशनला असो, UPSC MPSC बँकिंग वगैरे, नेट सेट काय असेल ते, जे कोणी क्वालिफाय झालेले असते त्यांचे लेटर्स क्वालिफिकेशनचे लेटर्स असतील, म्हणजे पास झाल्याचे लेटर असतील किंवा अपॉइंटमेंट लेटर असतील, किंवा समजा नेट सेट असेल तर नेट सेट पास झाल्याचे सर्टिफिकेट्स मिळतात त्यांना. तर हे सगळे विद्यार्थ्यांचे मिळवा. म्हणजे जे किती 10 विद्यार्थी असो, 20 असो, 30 असो, सगळ्यांचे कुठेही मिस होणार नाही ही काळजी घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक फॅकल्टीला त्या क्लासेसचा, म्हणजे समजा BSc असेल, BSc फिजिक्स असेल समजा, तर BSc फिजिक्सच्या लोकांना कामाला लावा की गेल्या 5 वर्षातले तुमचे जे स्टुडंट सुटली इथून पास आउट झाले त्या सगळ्या स्टुडंटला कॉन्टॅक्ट करा. कोणी जर पास झालेला असेल या एक्झामिनेशन तर त्यांचे तुमच्याकडे लेटर्स घेऊन ठेवा, स्कॅन कॉपीज घेऊन ठेवा. लेटर्स, अपॉइंटमेंट लेटर्स, सर्टिफिकेट्स जे काही असतील, कारण तुम्हाला तो डाटा त्यांना प्रोव्हाइड करायचा. ज्यावेळेस तुम्हाला टेम्पलेट ओपन होतं, किती मुलं क्वालिफाय झाले, किती मुलांना गायडन्स दिला आणि किती मुलं क्वालिफाय झाले हे तिथे टाकायचे तुम्हाला. त्याच्यामुळे त्याचे सर्टिफिकेट्स तुम्हाला लागतात. तर ते तुम्ही सगळे मिळवून ठेवा. आणि इथे पण कसं आहे की कोणताही स्टुडंट मिस होऊ देऊ नका. त्यामुळे तुम्ही आता मे मध्ये ज्यावेळेस तुम्ही IIQA भरणार आहात तर त्याच्यापूर्वी आता मुलांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा जे पास होऊन गेले. कारण समजा या वर्षीचा मुलगा जर पास झालेला असेल तर त्या वर्षी, तर तो आता तुमच्या कॉलेजमधून 3 वर्ष झालेत बाहेर पडलेले. त्यामुळे त्याला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय तर आपल्याला डॉक्युमेंट अवेलेबल होणार नाही. शक्यतो सगळ्या मुलांना कॉन्टॅक्ट करा आणि ते डॉक्युमेंट्स अवेलेबल करू. त्याला काय तुम्ही व्हॉट्सअपवर याच्यावर किंवा मेलवर स्कॅन कॉपी मागू शकता एकदा कॉन्टॅक्ट झाला. तर ही काळजी घ्यायची की मॅक्झिमम मुलांचा डाटा अवेलेबल झाला पाहिजे. हा सगळा क्वांटिटेटिव्ह असल्यामुळे डाटा फार इम्पॉर्टंट. क्वालिटेटिव्ह असेल तर आपल्याला एखाद्या अर्ध्याचा डाटा अवेलेबल जरी झाला नाही तरी आपल्याला माहित असतं हा पास झालेला आहे. आपण ऐन वेळेस पीअर टीम आल्यावर तोपर्यंत डाटा अवेलेबल करू शकतो. पण इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे डाटा, त्यामुळे त्याच्याकडून ते स्कॅन करून घ्या व्यवस्थित. त्याचे अपॉइंटमेंट लेटर, सर्टिफिकेट स्कॅन करून घ्या. नेक्स्ट वन, the institution has a transparent mechanism for timely
redressal of student grievances including sexual harassment and ragging cases. The implementation of guidelines of statutory regulatory bodies, organization of wide awareness and undertakings on policies with zero tolerance, mechanism of submission of online or offline student grievances, timely redressal of the grievances through appropriate committees. आता याच्यापैकी या चार पैकी किती आहेत तुमच्याकडे हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये काय असलं पाहिजे तर स्टुडंट ग्रीव्हेन्सेस रिड्रेसल कमिटी असली ही सगळ्यात ही एक इम्पॉर्टंट कमिटी आहे. ह्या कमिटीचे रेग्युलर मीटिंग झालेले असल्या पाहिजे, ते मीटिंग रजिस्टर असलं पाहिजे. यांच्याकडे स्टुडंटचे ग्रीव्हेन्सेस गेले पाहिजेत. म्हणजे स्टुडंट करतात अर्ज, ग्रीव्हेन्सेस खूप असतात, कशाशी रिलेटेड असू शकतात. कॉलेजमध्ये प्यायला पाणी नाही असाही ग्रीव्हेन्स असू शकतो, किंवा इतरही काही ग्रीव्हेन्सेस असू शकतात. त्याला टीसी मिळत नाही वेळेत, किंवा त्याचं मार्कशीट हरवलेलं आहे. इतर काही ग्रीव्हेन्सेस असू शकतात, कोणत्याही प्रकारचा ग्रीव्हेन्स असेल, किंवा दोन स्टुडंटमध्ये वाद असू शकतात त्याच्याशी रिलेटेड ग्रीव्हेन्स असेल. म्हणजे ते तुमच्या आपल्याकडे तक्रारी येतात, त्या तक्रारींची निवारण ते तुमच्या मीटिंग थ्रू झालेलं असलं पाहिजे. म्हणजे मीटिंगमध्ये ते आलं पाहिजे. आणि तुमच्याकडे प्रत्येक वर्षी किती ग्रीव्हेन्सेस आले त्याच्यापैकी सॉल्व्ह किती केलेत याचा तुमच्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे. कारण ते तुम्हाला अपलोड करायचे. तुम्हाला एक्सेल फाईल जी ओपन होणार आहे त्याच्यात तुमचे हाऊ मेनी ग्रीव्हेन्सेस म्हणजे तुमच्याकडे आले त्याच्यापैकी किती सॉल्व्ह केलेत हा डाटा तिथे भरायचा. आणि सायमल्टेनियसली तुम्हाला हे रिपोर्ट पण अपलोड करायचे, म्हणजे कमिटी रिपोर्ट, कमिटीचे थोडक्यात मीटिंग रजिस्टरचे अपलोड करावे लागतात. नंतर सेकंड म्हणजे वुमन अँटी हॅरॅसमेंट सेल. ही कॉलेजमध्ये असलीच पाहिजे. आणि ही युजीसीच्या गाईडलाईन्स आहेत, विशाखा गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणे तिचे हे असलं पाहिजे कंपोजिशन. म्हणजे चेअरमन कोण असणार, सेक्रेटरी कोण असणार, मेंबर्स कोण असणार, एक्सटर्नल मेंबर्स कोणाला घेणार, हे त्या विशाखा गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे ही तुमची कमिटी असली पाहिजे कॉलेजमध्ये. हिच्या रेग्युलरली मीटिंग्स घेतले गेलेले असले पाहिजे. वुमनचे काही ग्रीव्हेन्सेस आलेले असतील ते नोट डाऊन केलेले गेले असले पाहिजे. आणि प्लस तुम्ही काही अवेअरनेस प्रोग्राम घेता का? म्हणजे जनरली आपण मुलींसाठी वेगवेगळे प्रोग्राम घेतो रिलेटेड टू दिस. नाही, जेंडर सेन्सिटायझेशनचा नाही, ते जेंडर सेन्सिटायझेशनचा इथे नाही ना, तो 7व्या क्रायटेरियात येतो. जेंडर इथे रिलेटेड टू ग्रीव्हेन्सेस आहे. जेंडर सेन्सिटायझेशन हा थोडासा हे येतो, जेंडर सेन्सिटायझेशनचा वेगळा 7व्या क्रायटेरियात तो येतो. 7व्या क्रायटेरियात इथे अँटी हॅरॅसमेंट, अँटी रॅगिंग आणि इतर जे ग्रीव्हेन्सेस आहेत, त्याच्याशी रिलेटेड तुमचे हे सगळे आले पाहिजे. अँटी रॅगिंग कमिटी, अँटी रॅगिंग कमिटी, ही कमिटी तुमच्याकडे असली पाहिजे. फोर्थ वन म्हणजे जे याची रिझर्वेशन रिलेटेड कमिटी. स्टुडंटचे रिझर्वेशन आहेत, रिझर्व्ह स्टुडंट्स आहेत,
त्यांच्यासाठी एक कॉलेजमध्ये कमिटी स्थापन असली पाहिजे, कारण त्यांचे पण स्कॉलरशिप रिलेटेड इतर वगैरे खूप ग्रीव्हेन्सेस असतात, जे फॉर्म सबमिशन न होणं हे ते, तर त्याची एक कमिटी तयार करा, वेलफेअर कमिटी, स्टुडंट वेलफेअर कमिटी फॉर SC ST OBC मायनॉरिटी स्टुडंट्स. ती एक कमिटी हल्ली फार आवश्यक झालेली आहे. आणि त्या कमिटीकडे हे ग्रीव्हेन्सेस येतात ते त्या कमिटीकडे जाऊ द्या. आणि स्कॉलरशिप रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम विद्यार्थ्यांचे घेणं. आम्ही दरवर्षी स्टुडंट्स हे स्कॉलरशिप रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम घेतो आमच्या कॉलेजला. मग तिथे विद्यार्थ्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत त्याचा गायडन्स करतो, तो त्या कमिटी थ्रू घेतो आम्ही प्रोग्राम. वुमेन अँटी हॅरॅसमेंट सेल किंवा वुमन वेलफेअर सेल याच्या थ्रू आम्ही मुलींसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम घेतो. म्हणजे तुमचं कराटे प्रशिक्षण असेल, काही वकील जे असतात स्पेशली वुमन रिलेटेड प्रॉब्लेमसाठी जे त्यांचे लेक्चर्स आयोजित करतो, काही डाएट रिलेटेड प्रोग्राम्स आयोजित करतो, हेल्थ अवेअरनेस असे प्रोग्राम मुलींसाठी आयोजित केले जातात. ते सगळे इथे येतील, कारण इथे अवेअरनेस प्रोग्राम पहा, वाईड अवेअरनेस प्रोग्राम ते पण याच्या अंडर येऊ शकतात. किंवा अँटी हॅरॅसमेंट म्हणजे काय आणि त्याची काळजी कशी घ्यायची होऊ नये याच्यासाठी, याचे काही प्रोग्राम आपण लेक्चर्स आयोजित करतो. आमच्याकडे आम्ही दरवर्षी पोलीस ऑफिसर्स बोलवतो आणि त्यांचा मुलांना अवेअरनेस प्रोग्राम ठेवतो, मुलींना अवेअरनेस प्रोग्राम ठेवतो. मग ते येऊन तिथे लेक्चर देतात की कोणती काळजी घ्यायची, हॅरॅसमेंट होणार नाही अशा पद्धतीने, हॅरॅसमेंट जर झालं तर कॉन्टॅक्ट कुठे करायचं, काय करायचं, याच्या रिलेटेड आम्ही ती हे घेतो, प्रोग्राम्स घेतो. आणि इथे जे मेकॅनिझम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंट ग्रीव्हेन्सेस, तर इथे काय की एक फॉर्म तयार असला पाहिजे की मुलगा आला की त्याला एक तुम्ही फॉर्म देऊ शकता आणि त्या फॉर्मवर त्याने त्याचे ग्रीव्हेन्स द्यायचे, म्हणजे तो पर्टिक्युलर कमिटीकडे तो फॉर्म देता येऊ शकतो, याच्यापैकी ज्या कमिटीकडे आहे तो. आणि ह्या सगळ्यांचं डॉक्युमेंट आणि कमिटीचे मीटिंग्स सगळ्यात महत्वाचे, कारण या मीटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात दिसणारे टाइमली रिड्रेसल ऑफ ग्रीव्हेन्सेस, जे तुमच्याकडे आलेले ग्रीव्हेन्सेस जे मीटिंग थ्रू टाइमली ते रिड्रेस केलेत का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ह्या 4 गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहे. ग्रीव्हेन्सेस रिड्रेसल कमिटी, वुमन अँटी हॅरॅसमेंट, ती अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स ऑफ UGC असली पाहिजे. अँटी रॅगिंग कमिटी अकॉर्डिंग टू गाईडलाईन असली पाहिजे. रिझर्वेशन रिलेटेड कमिटी कॉलेजमध्ये असली पाहिजे, कारण त्यांचे रिड्रेसल फार महत्वाचं असतं. आणि हे जर आणि वरच्यापैकी तुमचं असेल अवेअरनेस प्रोग्राम तुम्ही घेत असता, काहीच प्रोग्राम. आता वुमेन अँटी हॅरॅसमेंट सेल किंवा रॅगिंग अँटी रॅगिंग याच्याशी रिलेटेड जी कमिटी आहे ती बाहेर मेन ठिकाणी लावलेली असल्या पाहिजे. त्या कमिटी 2-3 ठिकाणी लावलेल्या असल्या पाहिजे. त्याच्या गाईडलाईन कॉलेजमध्ये 3-4 ठिकाणी मेन ठिकाणी लावलेले असल्या पाहिजे, या 2 आणि 3च्या रिलेटेड. तर ह्या कॉलेजमध्ये त्याच्या रिलेटेड फ्लेक्स बोर्ड असतील किंवा असे बोर्ड्स असतील ते करून लावा. तर अँटी रॅगिंग कमिटी कोणती आहे, अँटी हॅरॅसमेंट कमिटी काय आहे, ती 3-4 ठिकाणी लावा, त्याच्या गाईडलाईन्स लावा, 3-4 ठिकाणी कॉलेजमध्ये लावलेल्या असल्या पाहिजेत. कारण त्याला तुम्हाला हे पहा, फाईल डिस्क्रिप्शन जे तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यात मिनिट्स ऑफ मीटिंग ऑफ स्टुडंट रिड्रेसल कमिटी, सेक्शुअल हॅरॅसमेंट कमिटी, अँटी रॅगिंग कमिटी यांचे मिनिट्स आपल्याला अपलोड करायचे गेल्या 5 वर्षाचे. त्यामुळे त्या कमिटीच्या मीटिंग झालेल्या असल्या पाहिजे. आणि दुसरा एक एक्सेल फाईल ओपन होते, डिटेल्स ऑफ स्टुडंट ग्रीव्हेन्सेस इन्क्लुडिंग सेक्शुअल हॅरॅसमेंट अँड रॅगिंग केसेस. तर तुमचे जे ऍड्रेस केलेले आहेत या सगळ्या प्रकारचे ग्रीव्हेन्सेस, तर त्याची एक एक्सेल फाईल आपल्याला ती ओपन होते, त्यात ते किती ग्रीव्हेन्सेस तुमच्याकडे आले, किती रिड्रेस केले, त्याचा एक चार्ट भरून द्यायचा असतो. त्याच्यामुळे सगळे इथे येऊ द्या. आता ऍक्च्युली रॅगिंग वगैरे आपल्या आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजला शक्यतो होतच नाही, पण तरीही बाकीच्या गोष्टी झालेल्या असल्या पाहिजे, त्याच्या रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम झालेले असले पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट्स असले पाहिजे. सेकंड की इंडिकेटर आहे स्टुडंट प्रोग्रेशन, आणि हा याचं वेटेज 30 आहे.
आणि त्याच्यातला फर्स्ट की इंडिकेटर आहे तो 5.2.1 हा पण क्वांटिटेटिव्ह आहे. हा क्रायटेरिया मॅक्झिमम क्वांटिटेटिव्ह क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे याला तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावेच लागतात. आता इथे ॲव्हरेज percentage of placement of outgoing students during the last 5 years. म्हणजे तुमचे जे समजा इथे 20-21 आता 20-21 मला नाही वाटत तुमचं येईल, 19-20 येईल, 18-19, 17-18 आणि असे पाठीमागचे 5 वर्ष. आणि प्रत्येक वर्षी प्लेसमेंट झालेल्या स्टुडंटची इथे आपल्याला संख्या तिथे भरायची आणि आपल्याला त्याची सेल्फ अटेस्टेड लिस्ट ऑफ प्लेस स्टुडंट म्हणजे प्राचार्यांच्या सहीनं तुम्हाला ती लिस्ट अटॅच करायची. म्हणजे स्टुडंट्स नेम, कोणत्या क्लासमधून तो पास झाला, प्लेस कुठे झाला, याची एक लिस्ट तुम्हाला अटॅच करायची. आणि इथे पहा, नेम ऑफ द एम्प्लॉयर विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेस. तर इथे काय तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजला प्लेसमेंट सेल, प्लेसमेंट सेल असला पाहिजे. आता इथे पण मग तुम्हाला सगळ्यात पाठीमागे मुलांना कॉन्टॅक्ट करत जावं लागणार आहे की तू ग्रॅज्युएट झाल्यानंतर पीजी झाल्यानंतर कुठे प्लेस झाला, त्याच्याकडून ते पैसे लेटर, अपॉइंटमेंट लेटर स्कॅन करून घ्या, सगळ्यात महत्वाचं. आणि प्रत्येक वर्षाच्या विद्यार्थ्यांचं ते करून घ्या. जेवढे विद्यार्थी प्लेस झाले तुमचे मॅक्सिमम डाटा आला पाहिजे, म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करा जे जे तुमच्या कॉलेजमधून पास आउट होऊन गेले गेल्या 5 वर्षाच्या. ते तुम्हाला तो डाटा अवेलेबल होईल आणि मग तुम्ही स्टुडंटची लिस्ट इयर वाईज बनवा. तर तो तुम्हाला डाटा टेम्पलेटच ओपन होणार आहे. तुम्ही तो एक्सेलचा डाटा टेम्पलेट पहा आणि त्याप्रमाणे तो फॉर्मॅटमध्ये तो बसवून घ्या. स्टुडंटचे मात्र प्लेसमेंटचे लेटर्स अवेलेबल असले पाहिजेत, जेवढे स्टुडंट्स तुम्ही क्लेम करणार आहात तेवढ्याच. तर इथे ती काळजीपूर्वक घ्या. आणि प्लेसमेंट सेलकडे हा सगळा डाटा अवेलेबल असला पाहिजे. प्लस प्लेसमेंट सेल जे काही प्लेसमेंटच्या ड्राईव्ह आयोजित करतात त्याचं रेकॉर्ड्स पण प्लेसमेंट सेलकडे असलं पाहिजे, कारण प्लेसमेंट सेलला ते पीअर टीम पण व्हिजिट करते, ते डाटा पाहतात. Now next one, average percentage of students progressing to higher education during the last 5 years. आता इथे पहिलं काय, UG टू PG, PG टू MPhil, PG टू PhD, MPhil टू PhD, PhD टू पोस्ट डॉक्टर. मग UG तुमचा काय असेल, BA असेल, BSc असेल, BCom असेल किंवा BOc हे कोर्सेस असतील. याच्यापासून MA, MSc, MBA, MCom वगैरे सगळे PG किंवा PG डिप्लोमा, PG डिप्लोमा पण येतात. कारण PG डिप्लोमाला मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतरच जातो. ही UG टू PG सगळे येतील प्रोग्रेशन आणि ही इयर वाईज असलं पाहिजे. त्यामुळे समजा 2017-18 ची बॅच असेल, समजा जून जुलै मध्ये जी पास आउट बॅच होती, पास आउट समजा आपण पहिलं UG टू PG करतो, हे जे सगळे स्टुडंट, या स्टुडंट्स पैकी समजा टोटल पास आउट समजा तुमचे 250 स्टुडंट्स पास आउट, आउट ऑफ दॅट UG टू PG किती गेले, समजा 110 स्टुडंट्स गेले असते. म्हणजे टोटल पास आउट UG स्टुडंट्स 250 आहेत त्या वर्षी, त्याच्यापैकी 110 हे हायर एज्युकेशनला गेले. म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएट झाल्यानंतर जे कोर्सेस आहेत त्यांना गेले. त्याच्यामुळे याच्यात BEd पण तुमचं येऊ शकतं, कारण दॅट इज आफ्टर ग्रॅज्युएशन. PG डिप्लोमा येऊ शकतात.
MBA, MSc, MA कोणताही पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असेल तो येऊ शकतो. तर हे स्टुडंट्स आपल्याला घ्यायचे. आता ह्या स्टुडंटचं तुम्हाला अव्हायलेबल काय करून घ्यायचं, तर तो जर 2017-18ला तो पास आउट झाला असेल, म्हणजे 2017-18ला पास आउट झाला म्हणजे 2017-18च्या बॅचचा तो जून जुलैमध्ये पास आउट झाला असेल, तर त्या वर्षात पुढे तो ऍडमिशन घेणार आहे 18-19च्या बॅचला. या बॅचला 2017-18ला तुमच्याकडे तो फायनल इयरला होता, तो पास आउट झाला, तो 18-19च्या बॅचला कुठेतरी ऍडमिशन घेतो, तर त्याची ऍडमिशनची रिसिप्ट प्लस त्याचं आय कार्ड. समजा तुमच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुमच्याच कॉलेजची रिसिप्ट आहे आणि तुमच्या कॉलेजचं आय कार्ड, ह्या दोन गोष्टी त्याच्याकडून स्कॅन करून घ्यायच्या. त्याची फी रिसिप्ट, त्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्याची, म्हणजे त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय याचा काहीतरी पुरावा विथ आय कार्ड ऑफ दॅट कॉलेज. म्हणजे त्या समजा त्याने MA मराठीला ऍडमिशन घेतलं असेल तर त्याची फी रिसिप्ट आणि आय कार्ड हे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक वर्षाचं म्हणजे 2017-18ला जो पास झालाय त्याचं 18-19चं, 18-19ला जो पास झालाय त्याचं 20-21चं, 19-20चं त्याचं हे तुम्हाला स्कॅन करून घ्यायचं. कारण तुम्हाला कोणत्याही वर्षाचा कंप्लीट, तुम्ही समजा जर 2017-18ला तुम्ही क्लेम केलं की UG टू PG, PG टू MPhil, PG टू PhD असे टोटल 100 काहीतरी स्टुडंट्स आहेत, तर तो सगळ्या स्टुडंटचा तुम्हाला डाटा मागितला जाऊ शकतो. म्हणजे कोणता स्टुडंट नेम नाही नुसते, त्यांचा प्रूफ मागितला जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रूफ तुम्हाला इयर वाईज करून ठेवायचा. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची फी रिसिप्ट लागेल आणि आय कार्ड लागेल. आता पहा, काही मुलं BA पॉलिटिक्स, BSc फिजिक्स करतात आणि MA पॉलिटिक्सला ऍडमिशन घेतात, तो सुद्धा तुमचा UG टू PG मध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याला हे BScचा असेल तर त्याने BSc MSc लाच ऍडमिशन घेतले असं काही नाही. तो MA लाही गेलेला असू शकतो, MBA ला गेलेला असू शकतो, MCA ला गेलेला असू शकतो. तो तुमचा UG टू PG प्रोग्रेशन मध्ये येतो. म्हणजे त्याची फॅकल्टी चेंज झालेली असेल तरी कॉन्टॅक्ट केला, त्याला डायरेक्ट सांगायचे की तुझी त्या वर्षीची फी रिसिप्ट आणि आय कार्ड स्कॅन करून आम्हाला पाठव, ती लिस्ट येईल. तसंच PG टू MPhil गेलेला असतील, PG टू PhD गेलेला असेल, एखादा MPhilचा PhD ला ऍडमिशन घेतलेला असेल, किंवा एखादा तुमच्याकडे जर PhD कोर्सेस असेल, PhD करून तो पोस्ट डॉक्टरला गेलेला असेल, हे सगळ्यांचं तुम्हाला इथे डाटा अवेलेबल करून द्यायचा. तर अशा पद्धतीने तो डेट टेम्पलेटच ओपन होतो त्याच्यात. UG ला किती मुलांनी पास आउट झाले या वर्षात आणि पुढे किती गेले, तर तुम्हाला इथे टेबल तयार करायचे. स्टुडंट्स नेम, पास आउट, त्याचं कोणता प्रोग्राम आहे, कोणत्या प्रोग्रामला ऍडमिशन घेतलंय, म्हणजे पहा मुलाचं नाव, म्हणजे इयर वाईज करतोय आपण, मुलाचं नाव असणार आहे, कोणता प्रोग्राम पास झाला तो असणार आहे, कोणत्या प्रोग्रामला ऍडमिशन घेतलं ते असणार आहे, कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेतलं ते असणार आहे त्या एक्सेल फाईल मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची ती डिटेल लागणार आहे. तर अशा पद्धतीने हा डाटा, आणि हा पण खूप वेटेज खूप हाय आहे याचं, 15 वेटेज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने मॅक्झिमम स्टुडंटचं, मॅक्झिमम जवळपास सगळ्याच जेवढे हायर एज्युकेशन गेले सगळ्यांचा डाटा मिस होणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही तो डाटा तुमच्याकडे कलेक्ट करायला पाहिजे. नेक्स्ट वन 5.2.3 average percentage of students qualifying in state, national, international level examinations during the last 5 years. आता इथे पहा की काय दिलं त्यांनी, जॅम, CLAT, गेट, GMAT, CAT, GRE, TOEFL, सिव्हिल सर्व्हिसेस, स्टेट गव्हर्नमेंट एक्झामिनेशन्स. आणि मी मगाशी सांगितलं स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंट एक्झामिनेशन्स असल्या पाहिजे. TOEFL, GRE, तसंच
या इंग्लिशची दुसरी पण येते IELTS, ती पण इथे धरली जाते. IIT जॅम्स असतील. तर या इथे तुम्हाला काय लागणार आहे की 2016-17 असेल तर किती स्टुडंट्स क्वालिफाय झाले. आता जेवढे स्टुडंट्स क्वालिफाय झाले त्यांची तुम्हाला डाटामध्ये लिस्ट अपलोड करायची, प्लस त्यांचे सर्टिफिकेट्स अपलोड करायचे. म्हणजे सर्टिफिकेट्स किंवा पासिंग लेटर्स असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचे. मग त्याच्यात नेट एक्झामिनेशनचं सर्टिफिकेट असेल, सेटचं असेल, गेटचं असेल, जॅमचं असेल, किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचे त्यांचे लेटर्स असतील, स्टेट गव्हर्नमेंटचे असतील. मग त्यातली कोणती स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तलाठी सर्व्हिसेस पासून तर सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस. तर समजा तुमचे इथे 60 स्टुडंट्स असतील तर 60 स्टुडंटचे तुमच्याकडे लेटर्स अवेलेबल असले पाहिजे. कारण तुम्ही जेवढे क्लेम करताय तेवढ्यांचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तेवढेच क्लेम करा. नाहीतर उगाच DV मध्ये काय होतं, आपण क्लेम 65 करतो पण आपल्याकडे डाटा अवेलेबल 50 स्टुडंटचाच असतो आणि त्यांनी डाटा मागितला तर आपण प्रोव्हाइड 50 स्टुडंट्सचाच करू शकतो, कारण आपल्याला डाटा पण अपलोड करावा लागतो, हे स्कॅन डॉक्युमेंट्स. तर तिथे ते 50 धरतात, कारण त्यांनी कॅल्क्युलेट हे केल्यानंतर काउंट केल्यानंतर त्यांना 50 सापडतात. तो नाहक तुमचे कट केले जातात. त्यामुळे जेवढे आपण क्लेम करणार आहोत शक्यतो तेवढ्यांचा डाटा तुमच्याकडे असलाच पाहिजे. आता इथे काय आहे की इथे समजा 60 स्टुडंट 2016-17ला, खालच्या टेबलमध्ये काय आहे तर 2016-17ला किती स्टुडंट्सने अपीयर केलं. त्याच्यामुळे इथे टोटल कॉलेजची स्ट्रेंथ येणार नाही लास्ट इयरची, तर तुमच्या कॉलेजमधून किती स्टुडंटने अपीयर केलं. मग तुमची नेट सेट समजा असतील, तुमच्याकडे PG असेल, नेट सेट समजा तुमचे 10 स्टुडंट अपीयर झाले आणि त्याच्यापैकी 2च पास झाले. सिव्हिल सर्व्हिसेसला किती अपीयर झाले, जॅमला किती अपीयर झाले, गेटला किती अपीयर झाले. समजा इथे तुमचे 251 स्टुडंट्स अपीयर झाले असते आणि हे त्याच्यापैकी 60 पास झाले. तसंच इयर वाईज आहे आणि पर्सेंटेज याच्यावर काढलं जातं, म्हणजे पास झालेले स्टुडंट्स आणि अपीयर झालेले स्टुडंट्स. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस आता कॉन्टॅक्ट करणार आहोत पाठीमागच्या विद्यार्थ्यांना UG टू PG प्रोग्रेशन, त्यावेळेसच त्याला कॉन्टॅक्ट करायचं की म्हणजे त्याच्याकडून ही कम्प्लीट इन्फॉर्मेशन घ्यायची, तू कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन पास झालाय. म्हणजे एका मुलाला एकदा कॉन्टॅक्ट केल्यावर त्याच्याकडून 2-3 प्रकारचे इन्फॉर्मेशन घ्यायच्या की तू PG ला कुठे गेलाय किंवा हायर एज्युकेशनला कुठे गेलाय, तू कोणती एक्झामिनेशन दिली का, सेट, गेट, नेट, टोफेल, जॅम वगैरे, ती पास झालाय का. पास झालेला असेल तर लगेच त्याच्याकडून हे करायचं, म्हणजे नोट डाऊन करायचं. त्याच्यामुळे इयर वाईज लास्ट इयर स्टुडंटच्या याद्या तयार करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट करताना ते पुढे टेबलच तयार करून ठेवा की त्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याच्याकडून कोणती कोणती इन्फॉर्मेशन घ्यायची आणि कोणते कोणते डॉक्युमेंट त्याच्याकडून घ्यायचे, ते डॉक्युमेंट त्याच्याकडून घ्या. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कम्प्लीट डाटा तयार होणार आहे की किती मुलं गेटला बसले, किती सेटला बसले, किती टोफेलला बसले, GRE ला बसले आणि पास किती झाले. तर अशा पद्धतीने पाहिजे इथे एक लिस्टच दिलेली आहे, ज्या याच्यात स्टेट गव्हर्नमेंट एक्झामिनेशन मध्ये भरपूर एक्झामिनेशन येतात. इव्हन कॉर्पोरेशनच्या क्लरिकल एक्झामिनेशन असतील त्या सुद्धा तुम्ही याच्यात कन्सिडर करू शकता. बँकिंगच्या एक्झामिनेशन इथे, पोलीस भरतीच्या असतील त्या इथे कन्सिडर करू शकता. या सगळ्या टाईपच्या एक्झामिनेशन. आता इथे नेक्स्ट की इंडिकेटर आहे 5.3, स्टुडंट पार्टिसिपेशन अँड ऍक्टिव्हिटी. आता इथे पहा 5.3.1 आहे, नंबर ऑफ अवॉर्ड्स or medals for outstanding performance in sports or cultural at university, state, national, international level. आणि हा याचं वेटेज 20 आहे. आता इथे हे लक्षात घ्या की इथे फक्त
स्पोर्ट्स आणि कल्चरल या दोघांचेच अवॉर्ड्स पकडतात, दोघांचे. आणि पकडलेले अवॉर्ड्स पण कोणते असले पाहिजेत की ऑथराइज्ड तुमच्या हे इव्हेंट्स असले पाहिजेत, म्हणजे स्पोर्ट्स असतील किंवा कल्चरल असतील, युनिव्हर्सिटी लेवलचे असतील, स्टेट लेवलचे असतील, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे असतील. आता इथे तुम्हाला जो डाटा द्यायचा त्यात नेम ऑफ दी अवॉर्ड, मेडल, युनिव्हर्सिटी, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल आणि स्पोर्ट्स मधला आहे की कल्चरचा आहे. म्हणजे तुम्हाला काय त्या डाटा शीट मध्येच आहे, स्टुडंट्स नेम, कोणत्या स्पर्धेत त्याने पार्टिसिपेट केलं, त्याला अवॉर्ड किंवा मेडल काय मिळाले. मग अवॉर्ड मध्ये काय असू शकतं की फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज, किंवा मेडल मध्ये सिल्वर मेडल, गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल असं असू शकतं. आणि तो लेव्हल कोणती, युनिव्हर्सिटी, स्टेट आहे, नॅशनल आहे की इंटरनॅशनल. आता हा डाटा तुम्ही ज्यावेळेस कलेक्ट करता विद्यार्थ्यांचा गेल्या 5 वर्षातला, त्यावेळेस त्याचं अवॉर्डचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलंच पाहिजे. म्हणजे तो विद्यार्थी त्याचं सर्टिफिकेट लगेच घ्या. त्याने युनिव्हर्सिटीला खो खो मध्ये त्याला समजा थर्ड प्राइज मिळालेला असेल, किंवा कबड्डीमध्ये थर्ड मिळालेला असेल, किंवा योगामध्ये थर्ड मिळालेला असेल, फुटबॉलमध्ये थर्ड मिळालेला असेल, म्हणजे कोणतीही कॉम्पिटिशन असेल, किंवा कल्चरल आपल्याकडे इंद्रधनुष्य कॉम्पिटिशन होते युनिव्हर्सिटी लेवलला, स्टेट लेवलला कॉम्पिटिशन होतात कल्चरल प्रोग्रामच्या, त्याच्यात अवॉर्ड मिळालेला असेल, कोणत्याही प्रकारचं असेल, किंवा मुलं सेपरेटली सुद्धा पार्टिसिपेट करतात कल्चरल याच्यात, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला, स्टेट लेवलला त्यांना अवॉर्ड मिळालेले असते. तर त्या प्रत्येकाचं अवॉर्डचं सर्टिफिकेट तुमच्याकडे विद्यार्थ्याचं असलं पाहिजे इयर वाईज. तर हा इथे जितके जास्त तुमचे असतील तितकं तुम्हाला वेटेज जास्त मिळेल. त्याच्या आणि आमच्या वेळेस फक्त नॅशनल आणि इंटरनॅशनल होतं. आता ज्यावेळेस नवीन ज्यावेळेस रिवाइज केलं फ्रेमवर्क, त्याच्यात त्यांनी युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवलचे पण घेतले. आमचं ज्यावेळेस 2000 म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये झालं, त्यावेळेस फक्त नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचेच पकडत होते, पण आता स्टेट आणि युनिव्हर्सिटी लेवलचे पण आहे. फक्त प्रोव्हाइडेड सगळ्यांचे सर्टिफिकेट्स किंवा लेटर तुमच्याकडे असले पाहिजे. आता नेक्स्ट वन आहे, इन्स्टिट्यूशन फॅसिलिटेट्स स्टुडंट्स रिप्रेझेंटेशन अँड एंगेजमेंट इन व्हेरियस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, co-curricular, extracurricular activities, in bracket student council, student representation on various bodies as per established process and norms. आता हा तुमचा क्वालिटेटिव्ह आहे, त्याच्यामुळे पियर टीम तुमचं आहे चेक करणार. आता इथे जे आहे म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचं स्टुडंट काउन्सिल असतं ते आपल्या युनिव्हर्सिटी ऍक्ट प्रमाणेच असतं. तर ते प्रत्येक वर्षाच्या स्टुडंट काउन्सिलची लिस्ट तुम्हाला इथे अपलोड करायची इन्फॉर्मेशन. हे एक झालं. तुम्हाला 500 शब्दात याचं लिहायची की तो कॉलेजमध्ये स्टुडंट काउन्सिल या नियमाप्रमाणे आहे, दरवर्षी इतके स्टुडंट त्यात सिलेक्ट होतात किंवा निवडले जातात, ते आलंच. प्लस महाविद्यालयातल्या ज्या कमिटीज आहेत, या कमिटीज मध्ये स्टुडंटचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सीडीसी, याच्यात स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि ॲल्युमिनी रिप्रेझेंटेटिव्ह हे असलेच पाहिजेत. आणि सीडीसीच्या मीटिंगला यांना कॉल केलेला असलं पाहिजे, कारण ते पियर टीम ते पाहते की सीडीसीच्या मीटिंगचं रजिस्टर पाहिलं तर त्यात त्यांना दिसलं पाहिजे की हा स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह, हा ॲल्युमिनी रिप्रेझेंटेटिव्ह. हे झालं. प्लस सेकंड आयक्यूएसी,
IQAC मध्ये पण हे दोघांचे रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजे आणि त्यांना तुम्ही मीटिंगला कॉल केलेला असलं आणि ते तुम्हाला 500 शब्दात लिहायचे की स्टुडंट मेंबर हा CDC मध्ये असतो, IQAC मध्ये असतो, त्याला याला कॉल केलं जातं मीटिंगला, हे तुम्हाला त्यात लिहायचे. तसंच इतर ज्या कमिटी को करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या म्हणजे तुमची NSSC कमिटी असेल, स्टुडंट वेलफेअर कमिटी असेल, या प्रत्येक कमिटीत स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजे आणि त्या मीटिंग मध्ये तुमचं जे मीटिंग रजिस्टर आहे त्या मीटिंग रजिस्टर मध्ये त्यांच्या साईन असल्या पाहिजेत म्हणजे त्यांना बोलवलेलं असलं पाहिजे मीटिंगला आणि मग ती कारण पीयर टीम तुमचं याच्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट मागू शकते कारण पीयर टीमला तुम्हाला इथे मार्क्स द्यायचे पीयर टीमला 0 to 4 स्केलवर त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार की तुमचे स्टुडंट प्रेझेंट आहेत की नाही आणि मग त्यानुसार तुम्हाला हा 500 शब्दात लिहायचा आहे की तुम्ही मुलांना कुठे कुठे रिप्रेझेंटेशन देता. तर अशा पद्धतीने हा क्रायटेरिया तुम्हाला हा कंप्लीट करायचा. त्यामुळे शक्यतो सगळ्याच कमिट्यांमध्ये विद्यार्थी रिप्रेझेंटेटिव्ह असू दे. आम्ही आमच्याकडे CDC मध्ये पण आहेत हे दोन्ही रिप्रेझेंटेटिव्ह, IQAC मध्ये पण आहेत, इतर कमिट्यांमध्ये स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह डेफिनेटली असतो. ॲल्युमिनी नसला तरी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह डेफिनेटली असतो. आता इथे नेक्स्ट वन इज ॲव्हरेज नंबर ऑफ स्पोर्ट्स अँड कल्चरल इव्हेंट्स ऑर कॉम्पिटिशन्स इन विच स्टुडंट्स ऑफ द institution participated during last 5 years. एक बाय द इन्स्टिट्यूशन अँड अदर इन्स्टिट्यूशन. आता अदर इन्स्टिट्यूशन्स मध्ये जर पार्टिसिपेट केलेलं असेल विद्यार्थ्यांनी तर त्यांचे अटेंडन्स सर्टिफिकेट्स लागतील. आता इथे फक्त अटेंडन्स महत्वाचं आहे. इथे अवॉर्ड मिळालं नाही मिळालं हा काही संबंध नाही. कल्चरल इव्हेंट असेल बाहेरच्या कॉलेजने ऑर्गनाईज केलाय, बाहेरच्या इन्स्टिट्यूटने ऑर्गनाईज केलाय, आपण त्यांना पत्र देतो की आमचे हे स्टुडंट्स पार्टिसिपेट करणार आहोत, ते डॉक्युमेंट प्लस तिथलं त्यांनी जो अटेंड केलेला आहे किंवा पार्टिसिपेट केलेलं आहे त्याचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. आणि इन्स्टिट्यूटमध्ये जे आपण ऑर्गनाईज केले रिपोर्ट्स तर त्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे त्याची लिस्ट म्हणजे थोडक्यात तो प्रोग्रामचा रिपोर्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्या प्रोग्रामचा रिपोर्ट आणि किती स्टुडंटने पार्टिसिपेट केले. आता आपण स्पोर्ट्सचे जे ते युनिव्हर्सिटी लेवल असतील, स्टेट लेवल असतील, कॉलेज लेवल असतील, नॅशनल लेवल असतील, इंटरनॅशनल लेवल असतील, इथे पार्टिसिपेटेड स्टुडंटची लिस्ट लागणार आहे तुम्हाला इयर वाईज. आता इथे कॉलेज लेवलचे पण तुम्ही घेऊ शकता कारण ऑर्गनाइज्ड बाय द इन्स्टिट्यूशन येतं. मग आपण दरवर्षी स्पोर्ट्स इव्हेंट्स घेतो तर त्यात जे पार्टिसिपेट केले स्टुडंट्स वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये त्यांची लिस्ट असली पाहिजे. आणि मात्र ज्यावेळेस कॉलेज लेव्हलला आपण घेतो त्यावेळेस त्या ऍक्टिव्हिटीचा रिपोर्ट पण असला पाहिजे. नुसती लिस्ट असून उपयोग नाही, त्या ऍक्टिव्हिटीचा. स्पोर्ट्स इव्हेंट जर आपण कॉलेजमध्ये ऑर्गनाईज केले असतील तर ते स्पोर्ट्स इव्हेंटचे फोटोग्राफ्स कोणत्या दिवशी ऑर्गनाईज केले त्याचा रिपोर्ट हे सगळं असलं पाहिजे आणि विथ लिस्ट. तसंच कल्चरल प्रोग्राम जर कॉलेजमध्ये आयोजित केलेले असतील आणि त्यांनी त्यामध्ये स्टुडंटने पार्टिसिपेट केलं असेल तर त्या कल्चरल इव्हेंटचे रिपोर्ट्स आपले असले पाहिजेत विथ फोटोग्राफ्स आणि प्लस स्टुडंटची लिस्ट म्हणजे कोणत्या प्रोग्राममध्ये कोणत्या स्टुडंटने पार्टिसिपेट केलं. आणि बाहेर पाठवलेले असतील तर मी सांगितलं त्याप्रमाणे बाहेर तुम्ही पाठवले त्याचे काही लेटर्स तुम्ही दिलेले असतील ते प्लस इथे अटेंड केलेली सर्टिफिकेट हे इथे तुम्हाला. आणि मॅक्झिमम स्टुडंट यात आले पाहिजे कारण हा जो आहे तुमचा हा 20 आला आहे त्यामुळे जितकं जास्त पार्टिसिपेशन दिसणार तितकं. आता इथे 50% पार्टिसिपेशन आवश्यक नाही. जसं स्कॉलरशिपला तुमचं काहीतरी तुम्हाला हे मिळण्यासाठी कमीत कमी 50% विद्यार्थ्यांना तरी स्कॉलरशिप मिळाल्या असल्या पाहिजे तर तुम्हाला हायर ग्रेड मिळते.
तसं इथे काही तुमचे 50% विद्यार्थी स्पोर्ट्स आणि कल्चरल इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करतात असं नाही, पण हा नंबर जास्त असला पाहिजे, पर्सेंटेज जास्त असलं पाहिजे. आणि नेक्स्ट वन, alumni engagement. First 5.4.1. There is a registered alumni association that contributes significantly to the development of institution through financial and or other support services. आता पहा, याला वेटेज आहे तुमचं, हाई वेटेज आहे, टोटल 10 आहे alumni engagement, आणि हा क्वालिटेटिव्ह आहे. त्यामुळे हे पीअर टीम तुमचे डॉक्युमेंट्स चेक करणार. विद्यार्थ्यांनी अल्युमिने तुम्हाला काय सपोर्ट केलाय इन्स्टिट्यूशन. पण इथं वेटेज कधी मिळतं, जर तुमची अल्युमिनी रजिस्टर्ड असेल तरच. हे लक्षात घ्या, रजिस्टर्ड असेल तर. आता कॉन्ट्रीब्युशन काय काय असू शकतं तुमच्या अल्युमिनी. आता आमच्या एक्झाम्पल नुसार सांगतो की फर्स्ट, आमच्या कॉलेजमध्ये आमची अल्युमिनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वर्कशॉप्स आयोजित करते. वर्कशॉप म्हणजे रिलेटेड टू कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किलचे असे काही वर्कशॉप आमच्याकडे अल्युमिनी आयोजित करते. मात्र त्याचे रिपोर्ट तुमच्याकडे असले पाहिजे की अल्युमिनीने आयोजित केलेले आहे. दुसरा, आमच्याकडे विद्यार्थ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रोग्राम अल्युमिनी आयोजित करतो. तिसरं म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत बाहेर चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत, फॉरेन मध्ये गेलेले आहेत, तर हे विद्यार्थी ज्यावेळेस समजा फॉरेन मध्ये गेलेले विद्यार्थी आहेत, चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये आमचे इथून गेलेले विद्यार्थी प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर वगैरे असे आहेत, किंवा इंडियन याच्यात सुद्धा चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत. कोणी PSI झालेला आहे, डेप्युटी कलेक्टर आहे. असे विद्यार्थी ज्यावेळेस आमच्या कॉलेजला आम्ही त्यांना गायडन्सला बोलवतो, विद्यार्थ्यांना लेक्चर द्यायला, कारण ते कॉलेजमधून गेलेले आहेत. किंवा कल्चरल मध्ये काही विद्यार्थी आमचे खूप टॉप लेवलला गेलेले, म्हणजे थोडक्यात सिने अभिनेत्री आमच्या कॉलेजची एक विद्यार्थी फार टॉपला आहे. एक विद्यार्थी आमचा गायक आहे की आत्ताच्या मराठीच्या सिरियल ज्या आहेत टीव्हीवर दाखवतात, जवळपास सगळ्याच सिरियलचे टायटल सॉन्ग त्याने गायलेले आहेत. एक विद्यार्थी असा आहे की मराठीच्या बऱ्यापैकी ज्या सिरियल आहेत आता चालू, त्यातल्या बऱ्याचशा सिरियलचं जे लिखाण काम आहे त्याने केलेलं आहे, म्हणजे रायटर आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही विद्यार्थ्यांना गायडन्ससाठी बोलवतो. पण बोलवताना मात्र आम्ही त्याचं कम्प्लीट रेकॉर्ड तयार करतो की त्याला तो विद्यार्थी येतो, त्याला लेटर, इन्व्हायटेशन लेटर देतो, त्याला थँक्स गिव्हिंगचं लेटर देतो, जो प्रोग्राम होतो त्याचं जेवढे विद्यार्थी पार्टिसिपेट आहेत विथ फोटोग्राफ रिपोर्ट्स करतो, विद्यार्थ्यांची साईन लिस्ट ठेवतो. हे तुम्हाला इथे लिहायचे, प्लस त्याच्याबरोबर हे डॉक्युमेंट्स पण अपलोड करायचे. प्लस म्हणजे हे या टाईपचं अल्युमिनीचं कॉन्ट्रीब्युशन. आता फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन काय की अल्युमिनी समजा तुमच्या कॉलेजला देणगी दिलेली असते तर ते पण येऊ शकतं, पण त्याला प्रूफ असला पाहिजे. आता आमची अल्युमिनी रजिस्टर आहे आणि आमची अल्युमिनी मुलांना काय सपोर्ट करते. आता आमचे डिपार्टमेंट वाईज दरवर्षी मुलं काय करतात की जी मुलं पास आउट होतात ती मुलं स्वतः एकत्र येऊन एखाद्या डिपार्टमेंटला पुस्तकं भेट देतात, प्रिंटर देतात, कॉम्प्युटर देतात, सगळे एकत्र येऊन. हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे हे कॉन्ट्रीब्युशन इथे सगळं येतं. प्लस जी अल्युमिनी आहे आमची ती दरवर्षी 50 to 70 स्टुडंट्स जे आहेत, रेग्युलर स्टुडंट्स, यांना फायनान्शियल एड देते, म्हणजे मदत करते फायनान्शियल.
तर ते अल्युमिनी काय करते की दरवर्षी मुलांकडून ऍप्लिकेशन बोलवतात, मग त्या विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यू घेतात आणि त्याच्यात ज्याला फायनान्शियल एडची आवश्यकता आहे असे 50 ते 70 विद्यार्थी ते सिलेक्ट करतात आणि मग त्याच्या रिक्वायरमेंट नुसार 2000 असेल, 3000 असेल, 4000 असेल अशी त्याला फायनान्शियल मदत ते करतात. म्हणजे त्याला ऍडमिशनसाठी लागणारी मदत असेल किंवा इतर गोष्टीसाठी लागणारी मदत असेल, ही ऑफिशियली त्याला अल्युमिनी प्रोव्हाइड करते त्या थ्रू देअर अकाउंट्स. म्हणजे अल्युमिनीचं जे अकाउंट आहे त्या अकाउंट थ्रू त्यांना ती दरवर्षी प्रोव्हाइड केली जाते. तर अशा पद्धतीने अल्युमिनीचं कॉन्ट्रीब्युशन तुमचं इथे असलं पाहिजे. फक्त याला रेकॉर्ड अवेलेबल असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्युमिनी कमिटी जी आहे, असोसिएशन जी आहे, तिच्या रेग्युलर मीटिंग झालेल्या असल्या पाहिजे आणि त्या मीटिंगचं रेकॉर्ड असलं पाहिजे. कारण तुम्हाला ते रेकॉर्ड सुद्धा अपलोड करावं लागतं मीटिंगचं स्कॅन करून. रेग्युलर मीटिंग झालेल्या असल्या पाहिजे. नेक्स्ट वन, अल्युमिनी कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग द लास्ट 5 इयर. म्हणजे तुमचं किती आहे, लेस दॅन 1 लाख आहे की 1 लाख ते 3 लाख आहे, 3 ते 4 आहे, 4 ते 5 आहे किंवा ग्रेटर दॅन 5 लाख आहे, त्याच्यानुसार तुम्हाला याच्यात ग्रेडिंग मिळतं. फक्त सगळ्यात महत्वाचं काय की तुमची अल्युमिनी रजिस्टर्ड असली पाहिजे आणि दरवर्षीचा त्याचा ऑडिटेड रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे अल्युमिनीचं तुमचं पॅन कार्ड पण असलं पाहिजे अल्युमिनी असोसिएशनचं आणि त्याचा ऑडिटेड रिपोर्ट असला पाहिजे. ऑडिटेड रिपोर्ट असल्याशिवाय हे ग्राह्यच धरलं जात नाही. ऑडिटेड रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे चुकून जर तुमचा ऑडिटेड रिपोर्ट झालेलं नसेल अल्युमिनीचं, तर ते अल्युमिनी असोसिएशनला सांगून त्यांना पाठीमागचे रिपोर्ट, कारण काय कधी कधी अल्युमिनी असोसिएशनचे रिपोर्ट ऑडिट झालेले नसतील तर पाठीमागच्या 5 वर्षाचे त्यांना सर्टिफाईड सीए कडून ऑडिट करून घ्यायला सांगा ते रिपोर्ट. कारण तुम्हाला ऑडिटेड स्टेटमेंट्स अपलोड करावे लागतात आणि मग त्यात त्यांची अमाऊंट किती आहे त्यानुसार तुम्हाला याच्यावर ग्रेड मिळणार. तर अशा पद्धतीने हे अल्युमिनी कॉन्ट्रीब्युशन, अल्युमिनी एंगेजमेंटचा एक क्वालिटेटिव्ह प्रश्न आहे, एक क्वांटिटेटिव्ह प्रश्न. मात्र तुम्हाला रजिस्टर्ड अल्युमिनी आवश्यक आहे. सो दिस इज अबाउट 5th क्रायटेरिया. थँक्स व्हेरी मच. आणि तुमचं काही आता क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता सर. तर ते यूजी टू पीजी ला वगैरे जे आपण ऍडमिशन घेतो, तर समजा एखादा विद्यार्थी आहे 2009 चा वगैरे, आणि मध्ये गॅप घेऊन 2017-18 ला जर रजिस्टर केलं त्याचं नाव, तर पण ते यामध्ये देऊ शकतो का? नाही, तो त्याच वर्षीचा लागतो सर. ओके, म्हणजे 15-16 पासून तेच विद्यार्थ्यांचा आपल्याला 15-16चा जो 16-17 ला ऍडमिशन घेणार आहे तो येतो. 16-17चा 17-18 मध्ये ऍडमिशन घेणार आहे म्हणजे तो लगेच त्या याच्यातला असला पाहिजे. नाही, कारण काही जण गॅप घेऊन नाही, तुम्ही तो डाटा प्रोव्हाइड करा तुम्ही, प्रॉब्लेम काही नाही. पण धरला नो प्रॉब्लेम, पण नाही धरला तर ते कट करतात तुमचा तो डाटा. कारण तुम्ही तो एक्सेल शीट प्रोव्हाइड करणार आहे ना, ते इयर वाईज असतं आणि तो पास झाल्याचं इयर आणि ऍडमिशन घेतल्याचं इयर हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. तुम्ही त्यात ते इयर टाकून घेऊ शकता, पण जर तो धरला नाही तर तेवढे कमी होतात तुमचे, बाकी काही नाही. म्हणजे तो काही तुम्ही चुकीचं प्रोव्हाइड करता असं काही नाहीये, फक्त तो धरतील याची गॅरंटी नाही त्याच वर्षी. कारण तो आम्हाला तो SSR सबमिट करायचा आहे एकी वेळा, मागच्या वर्षीचा 19-20चा, तर ते आता आपल्याला नवीन जो दिलेला आहे फॉर्मॅट जो आपण एक्सप्लेन करताय त्यानुसार करायचा आहे की ओल्ड फॉर्मॅटने करायचा आहे? नाही, 19-20चा जो तुम्हाला आता आपल्याला सबमिट करायचा आहे तो तुम्ही अजून ओपन नाही केला का भरायला? ते जे ऑनलाईन भरायचं आहे ना, आमचं बाकीचा प्रोसेस चालू आहे. तो गेल्या वर्षी तुम्ही जो 17-18चा भरला होता ना, तोच फॉर्मॅट आहे. ओके, जुना फॉर्मॅट. हो, पुढच्या वर्षीपासून म्हणजे आता 20-21चा डाटा हा नवीन फॉर्मॅटने येणार. हो, आणि त्याच्यामध्ये ते आमच्याकडे पण आता एमकॉम आहे नॉन ब्रँडेड,
तर ते पीजी अफिलेटेड कॉलेज म्हणायचं की युजी अफिलेटेड कॉलेजमध्ये ग्रुप ते भरायचा का? कोणता म्हणजे आता AQR चा का AQR चा का AQR ला असं काही नाही सर. SSR ला SSR ला तुमच्याकडे जर पीजी असेल नॉन ग्रँट असो किंवा ग्रँटेबल असो तर ते तुमचे पीजीच येतं. अच्छा म्हणजे पीजी अफिलेटेड बघायचं कारण त्याचे दोन्ही पीडीएफ आणि एक्सेल फॉर्मॅट वेगळे वेगळे दिलेले आहेत. कशाचे SSR चे ना. हा टेम्पलेट पण वेगळे. हो टेम्पलेट वेगळे असणारच आहे पण आपल्याकडे जर पीजी असेल तर आपल्याला पीजीचाच येतो. पीजी ग्रँटेबल असो किंवा नॉन ग्रँट असो. कारण नॅकच्या दृष्टीनं ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल हा काहीच फरक नाही. कारण पीजी आपल्याकडे फक्त कॉमर्स मध्ये आहे. तुमचे 1 असो किंवा 10 असो तुमच्याकडे पीजी आहे ते पीजी त्यात येतं. तरी तुम्ही एक वेळेस तुम्ही नॅकला मेल करून तुम्ही हे करून घेऊ शकता. तुमचा SSR भरण्यापूर्वी किंवा IIQA भरण्यापूर्वी नॅकला एक मेल टाका की आमच्या कॉलेजची अशी अशी ही आहे तर आम्ही कोणता भरायचा युजीचा. धन्यवाद सर खूप आम्हाला तुम्ही सहकार्य केलं. मी प्राचार्य डॉक्टर जोशी. ओके सर. आमचं फार छोटं कॉलेज आहे सर. ते एकूण 450 विद्यार्थी आहेत. हा मग तुम्हाला विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करणं खूप सोपं आहे. नाही सोपं आहे सर पण आम्ही अतिशय रिमोट आणि ऍडव्हान्स टेक्निकमध्ये आम्ही काम करतोय. आमची संस्था एज्युकेशन सोसायटी नाशिक त्याच्यापासून आम्ही 500 किलोमीटर अंतरावर. हो जे काही करायचं ते आम्हाला आमचंच करायचं म्हणजे ऍज अ प्रिन्सिपल म्हणून मी आपल्याशी थोडं शेअर करतो. आणि आतापर्यंत तुमचे या सगळ्या ज्या स्लाइड्स बघितल्या तर अत्यंत असं प्रबोधनात्मक आणि अभ्यास करून अशा आहेत मनापासून आम्ही धन्यवाद आमच्या महाविद्यालयात खूप चांगला वेळ दिला आणि आमच्या सगळ्या रिमोट एरियातील लोकांना आणि प्राध्यापकांना आपण काय नेमकं केलं पाहिजे आपले मॉरल आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय ते एक चांगलं हायलाइट केलं सर तुम्ही मनापासून आपले अभिनंदन आणि एक चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर थँक्यू.